जवळजवळ मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई उभी केली। या नवी मुंबई उभी राहताना भूमिपुत्रांनी जो 50 ते 60 वर्षापूर्वी आपल्या पिकत्या जमिनी सरकारला सिडकोला आणि MIDCला दिल्या। आज आम्हाला जवळजवळ 60 वर्ष झालेल्या राहत्या घरांना नोटिसे आलेल्या आहेत। नोटिशींसाठी पालिकेने उत्तर दिलेलं आहे। उत्तर बरोबर आहे की त्यांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे की आम्हाला नोटीस आलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करतोय लोकांची घरं आहेत की नाही। पण माझं आपल्याला आयुक्त साहेब पण आज इथे उपस्थित आहेत, म्हणजे एक सांगणी आहे की अधिकाऱ्यांवर पण आपण नोटीसी काढल्यात की, पण अधिकारी तुम्हाला सांगते जे पूर्वीचे अधिकारी आहेत ते गेलेले आहेत। आताच्या अधिकाऱ्यांना जर आपण सांगितलं नोटीस काढलं तर ते बरोबर वाटत नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की माननीय मुख्यमंत्री 2014 मध्ये माझ्या लक्षवेधीला त्यांनी उत्तर दिलं होतं की 2015 नंतरची जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करण्यात येतील। पण आज 2026 सुरू आहे आणि पुन्हा त्याच टांगत्या नोटिसी आमच्या भूमिपुत्रांवर आहेत। ज्या भूमिपुत्रांनी तुम्हाला जमिनी दिले, विमानतळासारखा मोठा प्रकल्प उभा राहिला, MIDC झाली, त्या भूमिपुत्रांना 50 60 वर्ष झालेल्या घरांना आज सरकार नोटिसी देतं। माझं सरकारला एक पहिला प्रश्न आहे की आपण गोर गरीब लोकांना पुनर्वसन करतो, त्यांना घरं देतो, त्यांच्यासाठी इमारती उभ्या करतो, तर ही जी प्रकल्पग्रस्त आणि अल्प दरातल्या उत्पन्नातील माथाडी मापाड्यांची जी घरं आहेत, छोटी छोटी कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी एक माळा वाढवलेला आहे, या लोकांचं पण पुनर्वसन झालं पाहिजे जसं आपण गोरगरिबांचं करतो। तर आमच्या इथे पुनर्वसनाचे आता पंकज भोईरजी आहेत, त्यांचे अधिकारी त्या दिवशी येऊन गेले। आम्ही त्यांचं गरिबांचं पुनर्वसन करतो, तर या भूमिपुत्रांच्यासाठी काही एखादा प्रकल्प महाराष्ट्र शासन काही राबवणार आहेत का? त्यांच्यासाठी काय अल्प दरामध्ये घरं उपलब्ध करून देणार आहेत का? जोपर्यंत तुम्ही घरं उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे अनधिकृत बांधकाम हे वाढतच राहणार। आणि याला खऱ्या अर्थाने चूक आहे सिडकोची। सिडकोनी 12.5% भूखंड वेळेत दिले असते तर लोकांनी अनधिकृत बांधकामं बांधत गेली नसती। माझा प्रश्न एवढंच आहे मंत्री महोदय की आपण आमच्यासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी एखादी योजना आणावी। दुसरी गोष्ट आहे की या ज्या नोटीस आल्या त्यांना स्थगिती देण्यात यावी, आणि जे कोणी या नोटिसी पाठवण्याचं कोण माणूस आहे, कोण हे करतं, कोण 10 वेळा कोर्टात जातो, त्यांचं मनामध्ये काय, लोकांच्या मध्ये आज भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे। तर या नोटिसींना स्थगिती देण्यात यावी आणि पालिकेने चांगले वकील देऊन या केस लढून आम्हाला दिलासा द्यावा प्रकल्पग्रस्तांना। मंत्री महोदय, माननीय मंदाताईंनी ही त्यांच्या भागातली जी समस्या मांडली अध्यक्ष महोदय, त्याच्यावर जनहित याचिका दाखल झाली होती 2022ला अनाधिकृत बांधकामांची, आणि त्याच्यावर ती जेव्हा न्यायालयाने निकाली काढली 2025ला 27/3/2025ला, तर त्याच्यामध्ये न्यायालयाने असे निर्देश दिले की ह्या सगळ्याचं सर्वेक्षण करावं, त्यांना नोटिसा द्याव्यात, नोटीस नंतर त्यांना सुनावणीची संधी द्यावी, त्याच्यामध्ये त्यांच्या जर बांधकामं तुम्ही हे करू शकला, नियमित करू शकला तर ती नियमित करावी, आणि त्याच्यानंतर मग डिमॉलिशनची जी प्रक्रिया आहे ती करावी। या पद्धतीने आपण या नोटीस सर्व केल्यात अध्यक्ष महोदय। पण मी या आपल्या माध्यमातनं हे सांगू इच्छिते की आता ह्या ज्या नोटीस त्यांना दिलेल्या आहेत या सर्व लोकांना, तर त्या लोकांना आपण ही संधी पण देतोय की त्यांनी आपल्याकडे नियमित करण्यासाठी यावे जे पण आहेत त्यांनी, आणि आपण त्यांची जी बांधकामं आहेत तर ती नियमित करून देऊ। आत्ता जी अनाधिकृत बांधकामं झालेली असतील त्याच्यामध्ये की फॅमिली वाढली आहे आणि 30 40 वर्ष राहत असेल, तर त्यासाठी सुद्धा गरजेपोटीचं घर या तत्वावर सिडकोनी तेव्हा सुद्धा हे दिलं होतं की आम्हाला ही बांधकामं नियमित करण्यासाठी परवानगी द्यावी, पण त्याच्यावर पण एकानी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे असून ती पण अजून याचिका प्रलंबित आहे, त्यामुळे आपण गरजेपोटीच्या ह्याच्यावर ह्या तत्वावर ह्यांना आता देऊ शकत नाही। पण त्यांनी जर आपल्याकडे आले नियमित करण्यासाठी, त्यांनी आपल्याकडे यावं, आम्ही त्यांच्या सुनावणी घेऊ, त्यांची घरं नियमित करण्याची प्रक्रिया
प्रक्रिया करू. त्याच्यामध्ये सुद्धा जर त्यांना सॅटिस्फॅक्शन नसेल किंवा ते समाधानी नाही झाले त्याच्यामध्ये, तर आम्हाला शासनाकडे त्यांनी अपील करावं. शासन पण ह्याच्यावर जर ही अशी अपील आली त्यांच्याकडनं, तर शासन पण ह्याच्यावर एखादा धोरणात्मक निर्णय घेईल.